दूसरा विषय, ब्रह्म जहाँ सुण सुख दुख नाही, लेना एक न देना काई, ता कारण यो खेल बनायो, पाच भूत कर संग होय आयो। आपण जन्माला का आलो? तुम्ही सांगा बेटा, आपला जन्म का झाला? परमात्म्याने आपल्याला जन्म का दिला? कोणी सांगा, सांगा बेटा, कसंही चुकीचं असलं सांगा, आपण आपलं जाऊ। आपण जर कर्म चांगला केलं असेल तर नाही, हे तर चांगलं केलं असेल तर ती गोष्ट झाली, पण साऱ्याचे कर्म चांगले थोडी, आपण सारे मनुष्य आहोत, म्हणून मनुष्य जन्म सबके सब अपन, कोई स्त्री है कोई पुरुष है मगर है तो मनुष्य। हमको परमात्मा ने मनुष्य क्यों बनाया, ये मेरा प्रश्न है आपका। आप इसके बारे में क्या जानते हो? जानते होंगे तो बताओ, गलत भी जवाब दिया तो कोई बात नहीं। मैं तो देख रहा हूं कि भाई आप इसमें इंटरेस्ट ले रहे कि नहीं ले रहे। येते का मा कोणाला उत्तर? नाही येत। आपला जन्म सुखासाठी झाला। कशासाठी झाला? सुखासाठी। सुखासाठी। कारण लख 84 जून में एक मिनका देही होय, तसं आपण भी 84 लाख योनी मधली एक योनी आपली आहे। परंतु 84 लाख योनी मधले प्राणी, त्यांना घर नाही आहे का? नाही। त्यांचं नाव नाही, त्यांना पांघराले नाही, थंडीत बी पावसाळ्यात बी, आणि कोणाले काही म्हणाली सोय नाही। कोणी मग प्राणी कधी म्हटलं का तुम्ही एवढे एवढ्या स्लॅबच्या घरामध्ये राहता आणि आम्हाला बाहेरच? ते तर बैला करून काम करून घेतो म्हणून त्याने कोटा केला तरी करतो आपण। म्हणजेच बेजुबान प्राणी कुछ कह नहीं सकता, उनको मनुष्य योनि में जो जो उसने कर्म किया है वो कर्म भुगतना पड़ रहा है, वो भोग योनि है। तर आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, आपण खरोखर सुखात आहो का की दुखात आहो? सुखात आहो तर कोणकोणते सुख मिळून राहिले, दुखात आहो तर कोणकोणते दुःख? सांगा आता। एका आपल्याला म्हटलं क्या क्या बोला था बेटा तुमने? कुछ कहा था ना मुझे? हाँ बोला था। हाँ, आपण दुखात का आहो? सुखात आहो का तर कोणकोणत्या सुखामध्ये आहो ते सांगा। सुख दुःख मनुष्याला का मिळते? तुम्हाला थोडस तुम्ही पहा असं जगामध्ये, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी अत्यंत गरीब आहे, कोणाला लागल तेवढे कपडे आहे, कोणाला एक ड्रेस सुद्धा नाही, उघडा राहतो, कोणाच्या घरी 100 माणसं जेव घातलं तर एवढं अन्नधान्य आहे, कोणाकोणाच्या घरी सायंकाळचं जेवण होत नाही, कोणी तंदुरुस्त आहे तर कोणी बिमार आहे, कोणी लई शिकलेला मोठा ऑफिसर आहे तर कोणी शाळेतच जात नाही। हे का? मनुष्य तर सारखेच आहे, मग हे असं का होते? असं झाल्यावर आपण काय म्हणतो? जे भाग्यात आहे ते होते म्हणतो ना आपण। भाग्य कशामुळे होते? भाग्य तयार कशामुळे होते? भाग्य तयार होते कर्मामुळं। भाग्य तयार होते कर्मामुळं। तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्ही जीवनामध्ये सुखी आहे, तुमचे कर्म वाईट असेल तर तुम्ही दुःखी आहे। मग आता दुःखी माणसांनी दुःखामध्येच राहावं का? संत म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला राम नामाचा आधार घ्या आणि पहा तुमचे दुःख चुटकीसारखे उडते की नाही। जो दुःखी आहे, निराश आहे जीवनामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, त्यांनी बसावं, रामनाम घ्यावं आणि 6 महिन्यामध्ये मला बोलवावं, नाही तर सुखा व्हायला
फोन लावायला जर तुमच्यामध्ये आनंद नाही आला तर मला विचारला, मी तर येत असतो गुजरातले. कारण आपल्याला माहिती नाही, उपाय माहित नाही आपल्याला. दुख सहन करने की आदत हो गई है और दुख में भगवान को याद करते हैं. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. और जो सुख में सुमिरन करे तो दुख कहां से होईल. तर काही काही लोक खूप मेहनत करूनही त्याच्या पदरी 2 पैसा शिल्लक पडत नाही. भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघेही चालले रस्त्याने. एक भिकारी आला. भिकारी ने कहा कि मैं भिकारी हूं, मुझे कुछ दान दे दो. अर्जुन ने अपने गले का सोने का हार दे दिया कि चलो आज से इसको भीख मांगने की जरूरत नहीं पड़ेगी. अब भिखारी सोने का हार लेके गया. आगे रास्ते में मिले 4 चोर. वो हार छीन लिया, उसको बहुत पीटा. दूसरे दिन और आया. अर्जुन ने कहा तुमको तो कल दिया था, मैंने दिया था, मगर मेरे भाग्य में कहा था. हो भाग्यात ते पाहिजे. कर्म चांगले असेल तर भाग्यात येईल, कर्म चांगले नसेल तर कसे राहील. आपने दिया था मगर मेरा भाग्य ऐसा कि वो चोर लूट के ले गए. अब उंगली में की अंगठी, सोन्याची अंगठी अर्जुनाने काढून दिली. हे घे. अंगठी घातली खिशात. भिकारी गेला पैदल पैदल पैदल. रस्त्यामध्ये तहान लागली. एक तलाव होता. आता असं बसून अंजोळीनं पाणी पिण्याकरता तो खाली वाकला. हे खिशातली अंगठी आणि पाण्यात पडली तर पडली. पाण्याच्या आधी एका मासोळीनं गिटकून टाकली आणि ते मासोळी पळून गेली. मिल सकती थी अगर नीचे, मगर उतना टाइम ही नहीं मिला. वो मछली निकल गई. अब हजारों मछली में से कौन सी मछली ने अब किस किस को ये करेगा वो, और मछली को पकड़ेगा भी कैसे. निराश होके और तीसरे दिन आया. अर्जुन कहने लगा भगवान इसके भाग्य में नहीं है, ये भिखारी तो भिखारी रहेगा. मैंने इसको 2 बार देने की कोशिश की, इसका कोई लाभ ये ले नहीं सका. अर्जुन ने कहा ऐसी बात नहीं है. भाग्य में रहता है, मगर भाग्य जगने का समय आना चाहिए. और समय तब आता है जब हम कोई शुभ काम करते हैं, अच्छा काम करते हैं, पुण्य का काम करते हैं, तब हमारा भाग्य बदलने लगता है. या राम राम लेते हैं तो भाग्य बदलने लगता है. कुछ अच्छा काम करो संसार में. अगर तुम सचमुच दुखी हो तो तुम्हारे जैसे दुखी का दुख दूर करो, तुम्हारा दुख दूर हो जाएगा. दूसरे के बारे में भी सोचो, अपने बारे में सोचो मत. और अपना सोच के भी वही हाल अगर है वो भिकारी जैसा. आपल्या मराठीमध्ये म्हणते ना, ढाक के 3 पत्ते, हिंदीमध्ये म्हणते तर पळसाचं पान असते. किती असते ते? 3च असते ना. 4 आहे का कुठं? म्हणजे इथं जर नसल तर काही केलं तरी त्या पळसाचे 3 पान. भगवान कृष्ण ने कहा ऐसा नहीं अर्जुन. भिखारी को बुलाया और 1 पैसा दिया. भगवान कृष्ण ने कितना दिया? 1 पैसा. अब भिखारी था, उसको तो लेना पड़ा, मगर वो सोचने लगा इतना कीमती सोने का हार, सोने की अंगठी, 1 पैसे से क्या होगा वगैरह. चलो जो दिया वो दिया. अब वहीं से गया. तालाब लगा वही. और मनुष्याचा स्वभाव काय असते, जिथं जी वस्तू हरवली त्या ठिकाणी तो पाहिलंच की नाही.
तुमच्या घर कुटुंबामध्ये काही मौल्यवान वस्तू जर हरवली ना तिथं लक्ष जातेच, नाही दिलं तरी. त्या भिकाऱ्याचंही तसंच झालं. त्या तलावावर लक्ष गेलं तर तिथे एक भोई मासोळी पकडणारा मासोळी पकडत होता. यानं ते पाहिलं, विचार केला 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 आता एक पैसा का क्या करू. विचार आया, एक मछली तड़प रही थी, पानी से बाहर निकलती, पानी में थी थोड़ी सी, मगर वो उसमें से निकालने के बाद तो मरने वाली थी. अब इसको आ गई दया. उसने कहा ये मछली को तुम मुझे दे दो. अब वो मछली पकड़ने वाले ने कहा तू तो भिखारी है, तुम्हारे पास पैसे है देने को. हाँ मेरे पास एक पैसा है, ये एक पैसा ले, ये मछली दे दे. अब मछली ले लिया. एक पैसा लेके वो मछली पकड़ने वाला चला गया, बाकी मछली को लेके ये मछली इसको दे दिया. अब वो पानी में थी एका टोपल्यामध्ये, ऐसे 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 हिल रही थी. अब वो हिलने से उसके मुख में से वो अंगूठी बाहर निकल गई. उसने तो अंगूठी बाहर मिलते ही वो चिल्लाने लगा, मिल गया मिल गया मिल गया. 4 चोर तिथंच होते बाजूला, त्यांची जागाच होती लुटमार करण्याची. 4 चोराले वाटलं की यांनी आपल्याला ओळखलं, आता हे राजाले सांगते. मिल गया मिल गया मिल गया जोरानं म्हणते, राजाले सांगते. 4ही चोराले, भाऊ राजाले सांगू नका, हे तुमचा हात तुम्ही घेऊन घ्या. मग आता त्याच्या किस्मत मध्ये नव्हतं का? किस्मत मध्ये होतं, पण त्याच्या हातून काही चांगलं कार्य घडत नव्हतं, म्हणून ते भाग्य त्याचं जागृत होत नव्हता. तुमच्याही भाग्यामध्ये असे अनेक हार असेल, अनेक अंगठ्या असेल, परंतु तो टाइम आला नाही. टाइम आणावा लागेल तुम्हाला, त्याच्यासाठी भजन करावं लागेल. नाहीतर चांगलं काम करा, भुकेल्याला जेवू घाला, दुःखी माणूस असेल त्याचा दुःख करा, दूर करा, नाहीतर मग राम राम करा. दीजे तो अन्न दान को रे, करिए सो पर काम. दीजे तो अन्न दान को रे, करिए सो पर काम. तजिए तो पर तात को रे, तजिए तो पर तात को रे, लीजे तो हरि नाम, भजो तो राम भजी जो रे, हरि बिन आनत जी जो रे. दीजे तो अन्नदान पुरे. रोजच्या जेवणामध्ये 2 तुकडे किंवा 2 कोर, काय म्हणते त्याले, 2 घास रोज बनवा. एक गाईला आणि एक कुत्र्याला घाला. एवढे केलं तरी भक्कम आहे. कोणाकोणाला? एक गाय आणि एक कुत्रा, कारण दोघे इमानदार आहे. आणि दारामध्ये कोणी भिकारी आला तर त्याला खाली जाऊ देऊ नका. काही जे असेल जे तुम्हाला भावांना द्यायचं असेल ते द्या. दीजे तो अन्नदान पुरे. आता सुपाबाई आम्ही मग गेलो होतो तिकडं, फार चांगलं वाटलं मला. 2 किलो शक्कर जाके वहां पे मंदिर में देखा, बहुत अच्छी बात किया. इतने चढ़ाई पे वो लोग रहते हैं भगवान के आधार से, तो हमारा भी कुछ फर्ज है, कुछ उनकी सहायता करें. दीजे तो अन्नदान पूरे,
कीजिए तो पर काम, दूसरे का भला करो, दूसरे की मदद करो। कोई अंधा व्यक्ति जा रहा है तो उसको रास्ता पार करा दो। तजिए तो परतात करे, तुमच्यामुळं कोणी दुखावलं गेलं नाही पाहिजे, दुसऱ्याला पीडा झाली नाही पाहिजे, दुसऱ्याला दुःख झालं नाही पाहिजे। दुसऱ्याची निंदा करू नका, दुसऱ्याची टीका करू नका, दुसऱ्याला बरं वाईट म्हणू नका। हे याच्यामुळेच आपण दुःखी आहोत, हे आपल्याला कोणी सांगत नाही। नाही तर आपल्या बायामध्ये दोन बाया भेटल्या चालूच राहते। बादशाह अकबर ने दरबारियों को पूछा कि कोई ऐसी बात बताओ जो मुझे झूठ लगनी चाहिए। क्या कहा? कोई ऐसी बात बताओ, कुछ भी बताओ, मगर मैं कहूंगा बिल्कुल ये झूठ है। तो दरबारी एक 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 कहने लगे, बड़ी बड़ी डींगे, बड़ी बड़ी झूठे कहने लगे। नहीं 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 बादशाह, ये तो हो सकता है। कोई कहने लगा मैंने इतना बड़ा सड़क देखा। नहीं नहीं हो सकता है इतना बड़ा। कोई कहने लगा बारिश, इतनी बारिश आई, इतनी बारिश आई, 1 महीने तक खुली ही नहीं। अब बादशाह ने कहा नहीं ये भी हो सकता है। कई प्रकार के लोगों ने झूठ बोला, मगर बादशाह कहने लगा नहीं ये हो सकता है। फिर आया बीरबल का नंबर। बीरबल ने कहा बादशाह बात ऐसी है कि मैं रास्ते से जा रहा था और एक पेड़ के नीचे 2 महिलाएं बैठी थी, 2 स्त्रियां, 2 बाएं। मैं रास्ते से जा रहा था, पेड़ के नीचे 2 औरतें बैठी थी और दोनों चुप थी। क्या कहा? बादशाह उठ के खड़ा हो गया, हो ही नहीं सकता। 2 औरतें इकट्ठे मिलने के बाद बात नहीं करेगी। नहीं 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 दोनों चुप थी। नहीं नहीं ये झूठ है, दो इनाम दो अगर ये झूठ है तो, नहीं तो सच मानो। सच कैसे मानो? मैंने जिंदगी में देखा कि 2 औरतें इकट्ठे अगर मिली तो वो आपस में बात करेगी, चुप हो ही नहीं सकती। ये झूठ है तुम जो कह रहे हो, दोनों बाया चुप है। तो 2 इनाम दिया, मगर राजा ने कहने का मतलब हम मिलते हैं तो अच्छी बातें करो, एक में के दुख दर्द को बांटो, नहीं तो भजन करो, अच्छा अच्छा करो, क्योंकि तुम्हारे किए हुए सारे आगे कर्म में रूपांतर होके तुमको भोगना पड़ेगा। एक राजा था और पास में ही एक साधु रहता था कुटिया में। साधु का रोज भिक्षा मांग के वो भोजन करता था। अब एक ही घर में जाता था, जो मिला वो लेके अपना आश्रम में चला, खा लिया, अपना ध्यान भजन करने लगा। ऐसे कई दिन बीत गए। अब उस दिन आई राजा के घर की उनकी ये कि आज राजा के घर पे मांगना है। नंबर लग गया, राजा के घर पे जाके कहने लगा भिक्षा दी। अब राजा को उस साधु की मजा लेने की, टिंगल करने की बात मन में आई। क्या लोगे भिक्षा में, क्या लोगे? तो जो तुम कहो। ऐसा मैं कुछ भी दे दो तो तुम ले लोगे? हाँ महाराज, भिक्षा में मांगा नहीं जाता, जो भी कुछ भाव से प्रेम से देते हैं वो लेना पड़ता है। अगर मैं तुम्हें घोड़े की लीद दूंगा तो ले लोगे? आपकी मर्जी। लीद समझते? घोड़े की लीद, हाँ तुम्हाला समज लगा? गायचं गोबर असते तसं त्याला लीद म्हणते मराठीमध्ये।
घोडा जे संडास करते त्याला म्हणते लीद. ते उचललं राजानं, त्याच्या भिक्षा पात्रामध्ये टाकून दिलं. आता संत ने कुछ कहा नहीं, घोड़े की लीद डाली तो लीद डालो. वो जाके उसने अपने आश्रम के सामने रख दिया. अब वो बढ़ने लगी, ऐसा उसका पूरा एक यही हो गया. अब एक दिन राजा वहां से जा रहा था. अब उसके मन में आई कि चलो संत को मिल के जाएंगे. राजा का स्वागत किया, बिठाया. थोड़ी देर में राजा बैठे तो उसने कहा ये क्या है, ये इतनी घोड़े की लीद कैसे तुम्हारे पास आई, तुम्हारे पास तो कोई घोड़ा नहीं है. तो कहा कि महाराज ये तुम्हारे दी हुई है. इतने? हाँ तुमने एक दिया, मगर ये बढ़ते बढ़ते इतनी ज्यादा हो गई. अब राजा को अपनी गलती का एहसास होने लगा. अब इसका क्या उपाय? इसका उपाय एक ही है, आप आपकी निंदा करवाओ. निंदा समजते का? निंदा म्हणजे काय? बोला. नाही बोलत का, काय करू नये. निंदा म्हणजे काय समजलं तुम्हाला? 2-3 बायानं हो म्हटलं सांगा. हा निंदा म्हणजे ती व्यक्ती हजर नसताना त्याची गोष्ट करणे, त्याला म्हणतात निंदा. तो हजर असल्यावर बोलणं त्याला निंदा म्हणत नाही. ते नाही आहे, ते तिकडे गेला, ते तसं आहे, ते तसं आहे, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं. म्हणजे विनाकारण हे कर्म लावून घेणं आहे. कारण तो काही सुधारणार नाही आहे, त्याचं कर्म तो भोगल. कबीर साहेबांनी म्हटलं, कबीर साहेबाच्या आश्रमासमोर एक खाटीक समजते ना, कसाई, कसाईनं आपली दुकान बांधली. कबीर साहब के शिष्य ने कहा, महाराज कुछ कहते क्यों नहीं, ये तुम्हारे घर के सामने, तुम इतने महान संत, तुम्हारे घर पे आने वाले, तुम्हारे आश्रम में आने वाले राजा महाराजा तुम्हारे शिष्य है, और तुम्हारे घर के सामने ये कसाई की दुकान. तो कहते थे, कबीर तेरी झोपड़ी गलकट्टे के पास. गलकट्टा समझता क्या? गला काटने वाले के पास. कबीर तेरी झोपड़ी गलकट्टे के पास, जिसकी करनी उसके साथ साधो भाई, तू क्यों उदास. जो करेगा वो भरेगा. अब इतने गला काट रहा है तो उसको भरना नहीं पड़ेगा. तो कबीर साहब कहते थे, भाई तुम उदास क्यों होते हो, वो जो कर रहा है वो नादान है, कल उसका भी गला काटा जाएगा, वो भरेगा. तुम क्यों और ज्यादा का कर्म अपने हिस्से में लेते हो. भूल से भी किसी की निंदा नहीं करना, और खाली समय है तो राम राम करते रहना, नहीं तो अपना काम के काम रखना. तो महाराज कहते हैं, दीजे तो अन्नदान पूरे, करिए सो पर काम, तजिए तो परतात पूरे, बदलिए सो राम, लीजे सो हरि नाम. या 4च गोष्टी मनुष्याला करणं आवश्यक आहे. भुकेल्याला जेवण, दुसऱ्याचं दुःख करणं, दुसऱ्याला दुःखी न करणं, आणि राम राम भजन करणं. हे सूत्र आहे जीवनामध्ये आनंदी राहायचं. आता दुसरा विषय कर्माचा घेऊ आणि मग सत्संगीला विराम देऊ.